नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हळदी कुंकवासाठी सगळ्या बायका आलेल्या असतात. तेव्हा तुमची सून कुठे आहे असं सगळेजण विचारतात. त्यावेळेला अंजली म्हणते की काय ना, आमची ईश्वरीची पहिली संक्रांत आहे ना, त्यामुळे ती नटण्यासाठी इतका वेळ घेते. आता सगळ्या बायका हसायला लागतात. ईश्वरी ही अजूनही तयारच होत असते. आता तयार झाल्यानंतर ती स्वतःला एकदा साडीत पाहते आणि त्या साडीमध्ये पाहत असताना तिला स्वतःला खूपच छान वाटत असतं. मग साडीमध्ये स्वतःला पाहिल्यानंतर ती त्या साडीच्या पदरावरून स्वतःचा हात फिरवत असते आणि साडीला स्वतःच्याच हाताने स्पर्श करत आता तिचं लक्ष सात्विकाच्या फोटोकडे जातं. मग तो फोटो पाहिल्यानंतर तिला खूपच आनंद होतो. ती विचार करते की हा फोटो खरंच मला खूप आठवण करून देतोय की आई, तुम्ही माझ्यासोबत आहात. ही साडी आणि ह्या साडीचा स्पर्श असं वाटतंय की ही साडी म्हणजे तुमचा माझ्यासाठी असलेला आशीर्वादच आहे आणि या साडीमध्ये मी स्वतःला खूपच सुंदर महसूस करते. खरंच मला इतकं छान वाटतंय ना, असं वाटतंय की या साडीमुळे ना तुम्ही कुठेतरी माझ्यासोबत आहात. आजच्या या संक्रांतीच्या दिवशी माझी सासू, माझी आई म्हणून तुम्ही मला आशीर्वाद देताय, असंच वाटतंय मला. आणि मला आज अर्णव सरांनी ही साडी माझ्याकडे सोपवली, त्यामुळे खरंच खूप बरं वाटतंय. तुम्हाला माहिती आहे का आई, ही साडी तुम्ही माझ्यासाठी देणं आणि माझ्यासाठी तुमचा कौल असणं म्हणजे हेच सांगते की तुम्ही माझ्यावर रागवलेल्या नाही आहेत. मी किंवा माझी आई या सगळ्यात दोषी नाही, इतकंच जाणवतंय मला. जो काही तुमच्यासोबत घडलं, ज्यामुळे तुमचा जीव गेला, त्याला मी किंवा माझी आई अजिबातच जिम्मेदार नाही, हेच माझ्या लक्षात येते. आणि तुम्ही ज्या प्रकारे मला आशीर्वाद देताय ना, मला हे जाणवतंय की तुम्हाला माहिती आहे की यामध्ये आमचा कुठेही दोघींचा दोष नाही आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या जाण्यामागे खरंच आमचा कुठलाही हात नव्हता, असं ईश्वरी स्वतःशीच बोलत असते. आणि ईश्वरी म्हणते की हे सगळं सिद्ध केल्याशिवाय मी तर शांत बसणार नाही. पण आई, तुम्ही हे जे काही माझ्यासाठी केलं आहे त्यासाठी खरंच मला खूप आनंद वाटतो. तुमच्यामुळेच अर्णव सरांनी मला ही साडी दिली असणार, कारण मला माहिती आहे किती काही झालं तरीही तुम्ही ही माझ्यासाठी सगळं काही करता, असं आता ईश्वरी बोलत असते. त्यानंतर पुन्हा बायका विचारायला लागतात की काय झालं, तुमच्या सूनबाई अजून कशा आल्या नाहीत. त्यावेळेला वल्लरी म्हणते की हो, काय आहे ना त्याचं की आमच्या या ईश्वरी आहेत ना ज्या सूनबाई, त्या काय आहेत की मिडल क्लास घरची आहे. त्यामुळे आमच्याकडे इतके दागिने आहेत ना, तर हे दागिने बघून तिला काय करू आणि काय नाही असं झालं असेल आणि त्यामुळेच ती हे सगळं करते. आणि त्यामुळे मला वाटतं ना की तिला हे दागिने वगैरे सगळं काही नवीन असेल, म्हणूनच ती असं करत असेल, असं आता मामीने बोलल्याबरोबर अर्णव जरासा बेचैन होतो. तेव्हा मामा त्याला खुणावतो की तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि वल्लरीने असं बोलल्याबरोबर ना लगेचच बायका बघायला लागतात. मग त्यानंतर अंजली म्हणते की अगं असं काही नाही आहे मामी, पण खरं ती तयार होतच असेल, येईल इतक्यात येईल ती, असं ती म्हणत असते. त्यावेळेला मग बायका म्हणतात की काय हो वल्लरी ताई, अहो नवीन सूनबाई आहे ती, तयार व्हायला वेळ तर घेणारच ना, आणि ती तयार व्हायला वेळ घेणार नाही तर मग कोण घेणार. असं म्हटल्याबरोबर ती बाई पुढे म्हणते की तुम्ही तुम्ही तयार व्हायला वेळ लावणार आहात का. तेव्हा मग लगेच वल्लरी म्हणते की नाही हा नाहीच आहे, म्हणजे मी काही अजून म्हातारी झालेली नाही आहे बाबा, मी तर तरुणच आहे. तेव्हा आता मामा म्हणतो की काय म्हणावं या वल्लरीला. अरे बाबा आकाश, तू म्हातारा झालास ना तरी तुझ्या आईचं वय 16च राहणार आहे. तेव्हा आता सगळे हसायला लागतात. त्याचबरोबर नमू येते. नम्रता आल्याबरोबर आकाश तिच्या समोर येतो आणि हाय नमू, कशी आहेस तू. तेव्हा ते मी ठीक आहे आकाश सर असं बोलत दोघंजणही एकमेकांच्या समोर येतात. आता ती त्याच्याकडे बघत हसत असते. दोघांच्याही गप्पा सुरू असतात आणि वल्लरीला मात्र राग येत असतो. त्यावेळेला मग आता नमू म्हणत असते की आकाश सर मी व्यवस्थित आले. आणि तेवढ्यातच आता नमू आवाज देते की ते बघा इशू आली. आता ईश्वरी समोरून येत असताना सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. ईश्वरी ही हलव्याच्या दागिन्यांमध्ये खूपच सुंदर दिसत असते. अंजली म्हणते की अरे ते बघा, आली आमची सुनबाई ईश्वरी. आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात, परंतु अर्णव मात्र बघत नसतो. ईश्वरीचं लक्ष अर्णवकडेच असतं की अर्णव हा तिच्याकडे कधी बघेल, परंतु ती मात्र खाली उतरत येत असते. सगळेजण तिच्याकडे बघत असतात. तेव्हा आता नमू ईश्वरीला पाहून म्हणते की खरंच इशू, तू खूपच सुंदर दिसते, खूप सुंदर. तेव्हा आता लगेचच जाऊन ती ईश्वरीला मिठी मारते
आणि म्हणते की खूप सुंदर असं म्हणून आता हलव्याच्या दागिन्यांमध्ये इशू छानच दिसत असते. अंजली म्हणते की हो गं, खरंच खूप सुंदर दिसते आपली ईश्वरी. आणि सगळेजण आता ईश्वरीची तारीफ करत असतात. अर्णव मात्र अजूनही तिच्याकडे बघत नसतो. त्यामुळे ईश्वरीचं जरा लक्ष त्याच्याकडेच असतं. तेव्हा आता नमू म्हणते की खरंच इशू खूप खूप सुंदर दिसतेस हा तू. आणि मग त्याबरोबर अर्णव हा लगेचच तिच्याकडे बघतो नमूकडे आणि नमू त्याला म्हणते की जिजू, तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला तिळगुळ नाही देणार का तुम्ही? असं म्हटल्यानंतर आता अर्णवचं लक्ष हे ईश्वरीकडे जातं आणि तो ईश्वरीकडे बघायला लागतो. आता सगळ्या जणांच्या लक्षात येतं अर्णव ईश्वरीकडे बघत आहे. त्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. आलेल्या बायका देखील त्यांच्या जोडीकडे बघत राहतात. नंतर मग नमू ही बघतच राहते. ईश्वरी ही समोरच बघत असते. त्यावेळेला मग नमू म्हणते की काय जिजू, तुमची नजर ईश्वरीकडून हटणार आहे की नाही? की फक्त तुम्ही ईश्वरीकडेच बघत राहणार आहात की आम्हा सगळ्यांना तिळगुळ पण देणार आहात सर तुम्ही? असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मात्र सगळेजण गप्प असतात. ईश्वरी आता नमूकडे बघतच असते आणि अर्णव अर्णव हा काहीच न बोलता आता ईश्वरीला न तिळगूळ देता पहिले नमूला तिळगूळ देतो. मग ईश्वरी म्हणते की सर, मला तिळगूळ नाही देणार का तुम्ही? म्हणजे माझ्यासाठी तिळगूळ? तेव्हा आता लगेचच तो ईश्वरीला तिळगूळ द्यायला जाणारच असतो. ईश्वरीने बोलल्यामुळे तेवढ्यातच त्याला मामा बोलून दाखवतो की बघा अर्णव, म्हणजे तू तुझ्या बायकोला तिळगूळ देत आहेस, तुला आयुष्यभर गोड बोलावं लागेल. जमेल का रे बाबा तुला? असं मामा त्याला विचारतो. त्यावेळेला मग अर्णव आता गप्पच बसलेला असतो. अर्णव ईश्वरीला तिळगूळ देता देता तिथेच थांबतो. कारण की त्याला आता ईश्वरीशी गोड गोड बोलणं अजिबातच जमणार नाही आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. ईश्वरी आता वाट बघते की तो काय करणार आहे. तेवढ्यात आता मामी त्याच्याकडे बघत राहते आणि अंजली म्हणते की काय ना, काही झालं तरीही इशूला अर्णव तिळगूळ देणारच. कारण की अर्णव हा ईश्वरीच्या आज्ञेभार नाही आहे काही आणि त्याला तिच्याशी गोडगोड बोलावंच लागेल. असं ते आता बोलत असतात. त्यावेळेला मग आता लगेचच आकाश म्हणतो की मामा, अहो बाबा, असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे उगीचच माझ्या दादाला तुम्ही बदनाम करताय हां. माझा दादा सगळ्यांशी गोडगोडच बोलतो, समजलं ना? तो काहीच बोलत नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नशीब कोणीतरी माझ्या बाजूने आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो, गोड गोड तर त्यांना बोलावं लागणारच आहे आणि तिळगुळ घेऊन गोड गोड बोलणं हे आयुष्यभराचं असतं. असं म्हणून आता काहीतरी ईश्वरी त्याच्यासमोर हात धरून उभी असते. तेव्हा अर्णव तिला तिळगुळ देतोय की नाही याची वाट ती बघत असते आणि तेवढ्यातच अर्णव आता तिला तिळगुळ देत असतो. तेव्हा वल्लरी मनातच विचार करत असते की यांचं आता काहीतरी वेगळंच सुरू आहे नाही. आणि मग सगळ्या बायका या म्हणत असतात की चला आता आपण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया का? सगळेजण हसायला लागतात. इथे नमू आल्यामुळे वल्लरी मामीची पण नुसती धाकधूक होत असते. तेव्हा मामा म्हणतो की बरं का अर्णव, तू आता ईश्वरीला तिळगुळ दिलायस त्यामुळे तुला आयुष्यभर तिच्याशी गोड बोलावं लागणार आहे. बरं रे बाबा. असं म्हटल्यानंतर आता अंजली म्हणते की ईश्वरी ये, आता सगळ्यांना हळदी कुंकू दे. तेव्हा आता ईश्वरी पुढे येते आणि सगळ्यांना हळदी कुंकू द्यायला लागते. आणि त्याच वेळेला अर्णव तिच्याकडे बघतच असतो. ईश्वरी त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असते. अंजली म्हणत असते की ईश्वरी, खरंच तू खूप सुंदर दिसत आहे. तेव्हा आता सगळ्या बायका नटून छान आलेल्या असतात. ईश्वरी त्यांच्याजवळ येऊन त्यांना हळदी कुंकू देत असते आणि ते हळदी कुंकू ती देत असताना आणि वाण देत असताना मामीला मात्र अजिबातच काही आवडत नसतं. म्हणजे मामी ही ईश्वरीचा सतत रागच करत असते. त्यानंतर मग आता इथे अंजली ही या दोघांशी अशी बोलत असताना नमू आणि आकाश मात्र बाजूला असतात. दोघांचं आपलं काहीतरी वेगळं सुरू असतं. तर ईश्वरी ही हे करत असताना नमू ही आकाशला तिळगूळ भरवते आणि मग तिळगूळ भरवायला जात असताना ती स्वतःच खाते. तेव्हा आता तो तिच्याकडे बघतच राहतो आणि दोघांच्या या सगळ्या वागण्याकडे बारीक लक्ष वल्लरीचं असतं आणि वल्लरी त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते की या दोघांचं नक्की चाललंय तरी काय. आणि त्यामुळे ती दोघे जणांकडे बघून गप्प असते. तर इथे आता राकेश हा म्हणत असतो की वा, माझी इंदोरी जिलेबी. आणि तो जिथे जिथे ती हळदी कुंकू देते ना तिथे तिथे जाऊन उभा असतो. आणि मग हे सगळं होत असताना मामीला मात्र थार होत नसतो की आकाश आणि नम्रता यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय. दोघंही एकदम एकमेकांजवळ कशाला आहेत याचा राग आता मामीला खूप येत असतो.
दोघा जणांची एकमेकांशी असणारी जवळीक पाहून मामीचा नुसता जळफळाटच होत असतो. तेव्हा आता जेव्हा जेव्हा हळदी कुंकू देताना राकेश समोर येतोय तेव्हा मात्र तिचं टाळकं सटकते. किती काही झालं तरी ईश्वरीला त्याच्यावरचा राग सगळ्यांसमोर राकेशवरचा व्यक्तच करता येत नसतो. आता ईश्वरीचं सगळेजण कौतुक करत असतात की खूपच सुंदर दिसतेस. आणि मग ईश्वरी ही सगळ्या बायकांना हळदी कुंकू देते आणि हळदी कुंकू देऊन झाल्यानंतर ती सगळ्यांना वाण देखील देते. आणि तेव्हा मग हे सगळं होत असताना मामा अर्णवशी गप्पा मारत असतो. तेव्हा आता ईश्वरी ही ताईला देखील देते आणि मग ताई देखील खूपच सुंदर दिसते, दृष्ट काढायला पाहिजे असं म्हणून आता तिला कॉम्प्लिमेंट देत असते. राकेश मात्र समोर सारखा सारखा येऊन उभा असतो आणि मामा देखील हे बघत असतो आणि मामाला हे सगळं पाहून खूपच राग येत असतो. त्यानंतर मग आता इथे हे सगळं होत असताना अंजली ही तिला हळदी कुंकू देते आणि त्याचबरोबर इथे आता राकेश म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी, आज ही जी रेवडी आहे ही भांग घातलेली रेवडी मी तुला खाऊ घालणार आणि ही रेवडी खाऊ घातल्यानंतर मला पुढे खूपच मजा येणार आहे आणि मी काय करणार आहे काय नाही असं माझं सगळं होणार आहे. तेव्हा आता अंजली ही खूपच खुश होऊन हसत असते. ती म्हणते की चला ईश्वरी, या साडीमध्ये तुला पाहून ना मला खरंच आईची आठवण येते असं ती आता बोलून दाखवते. तेव्हा मग ईश्वरी मात्र गप्प असते. राकेशचं लक्ष मात्र तिच्याकडेच असतं. कधी एकदा ईश्वरी भेटते आणि कधी एकदा ईश्वरीला रेवडी खाऊ घालतोय असं तिचं झालेलं असतं. मग त्याबरोबर ईश्वरी ही मामीला हळदी कुंकू द्यायला येते. मामीचं तोंड मात्र वाकडंच असतं. आता हळदी कुंकू देऊन झाल्यानंतर ईश्वरी ही ताट घेऊन चाललेली असते फळांचं. त्याच वेळेला समोरून आता राकेश येतो आणि राकेश आल्याबरोबर तो बघतो आणि ईश्वरीकडे बघून म्हणतो की वा, काय दिसते माझी इंदोरी जिलेबी. नेहमीच चांगली दिसते पण आज ईश्वरी दे एकदम कमाल केली तुम्ही. तुमचं हे आजचं रूप काय सांगू मी तुम्हाला, अगदी कातिलाना आहे. आणि तुमचं हे सुंदर काळी साडी आणि त्यावर हे हलव्याचे दागिने म्हणजे डेडली कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की तुला किती वेळा सांगितलं तरीही तुला समजत नाही का, मी किती वेळा सांगू तुला. त्यावेळेला मग राकेश म्हणतो की ईश्वरीजी, अहो कशाला सांगायला जात आहे, नका ना सांगू काहीच, कशाला उगीच. ईश्वरी म्हणते की तुला सांगितलंय ना मी, माझ्यामध्ये यायचं नाही, नाहीतर बघ काय होईल ते. प्रत्येक वेळेला तुला वेगवेगळ्या तऱ्हेने मी आजमावते, मारते, पण तू तू मात्र अजिबातच ऐकायला तयार नाही. काय आहे? तेव्हा मग तो म्हणतो की अगं ईश्वरी, मला तुला ही रेवडी खाऊ घालायची आहे आणि इतकीही माझी तू इच्छा पूर्ण करणार नाहीस का. तेव्हा मग ती म्हणते की नको आहे मला काही, समजलं ना. तेव्हा मग ती म्हणते की लक्षात ठेव, प्रत्येक वेळेला तुला मी सरळ करते, पण आज अर्णव सरांनी जर तुला पाहिलं ना तर मात्र लक्षात ठेव की काय होऊ शकतं ते. त्यावेळेला तो म्हणतो की अगं ईश्वरी, कशाला हवं आहे आपल्या दोघांमध्ये, तू कशाला हवं आहे सांग मला. त्याची काय गरज आहे. त्या अर्णवला ह्या घराच्या बाहेर काढलं पाहिजे. कशाला सारखा आपल्या आपल्यामध्ये येतो. आणि कतही ईश्वरी, जरा या आशिकचा तुझ्या विचार करत जा. म्हणजे किती काय झालं तरीही तुला मी असं समजून घेत का नाही आहे, म्हणजे तू मला का समजून घेत नाही आहे, असं काहीतरी तो तिच्यासमोर बडबडत असतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की तू हो रे बाजूला. तेव्हा मग राकेश म्हणतो की अगं ईश्वरी, असं काय करते तू. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की आता होतो की नाही बाजूला, की समोर आता ती सुरी धरून उभी राहते. राकेश म्हणतो की नो नो, आज सणाच्या दिवशी नो खून खराबा, जा जा, मी घाबरलो हां, हु 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 असं करून तो थंडी भरल्यासारखं करतो आणि म्हणतो की या ईश्वरीला बघून माझं एकच काळीज बोलतं, धगधग जिलेबी, धगधग जिलेबी. त्यानंतर ईश्वरी निघून गेलेली असते आणि आकाश बाहेर आलेला असतो. आकाश आणि नमू दोघा जणांमध्येही बोलणं सुरू असतं. नमू आणि आकाश म्हणत असतात की खरंच अर्णव आणि ईश्वरीचं नातं काही वेगळंच आहे ना, म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये नोकझोक पण आहे, दोघं एकमेकांची तितकेच काळजी करतात, त्यांची मैत्री पण चांगली आहे, त्यामुळे प्रेम चांगलं आहे आणि काही झालं तरीही एकमेकांशी तेवढेच भांडत देखील असतात. तेव्हा मग नमू म्हणते की हो, त्यांचं नातं ना म्हणजे अगदी वेगळंच आहे, म्हणजे खट्टा मिठा टाईप, म्हणजे भांडण पण आहे, त्यात प्रेम पण आहे आणि तेवढीच एकमेकांची रिस्पेक्ट पण आहे. तेव्हा मग आता लगेचच नमू म्हणते की असं असायला हवं नातं. त्यावर आकाश बोलून दाखवतो, मग तुला कसं नातं हवं आहे, म्हणजे तुला एक सांगू का, फ्रेंडशिप ही प्रेमाची पहिली पायरी असते. मग या पहिल्या पायरीबद्दल तुला काय वाटतं. तेव्हा ती लाजते आणि म्हणते की म्हणजे काय. तेव्हा तो विचारतो की म्हणजे
तुला प्रेमाबद्दल काय वाटतं, म्हणजे मैत्रीबद्दल काय वाटतं आपल्या? तेव्हा ती म्हणते की आपली मैत्री तर खूपच छान आहे. म्हणजे आपण दोघंही एकमेकांना समजून घेतो ना. तेव्हा आकाश म्हणतो की रिअली, म्हणजे आपली पहिली मैत्री हे सगळं काही समजायला ठीक आहे. तेव्हा आता आकाश हा तिच्याकडे बघतच राहतो आणि तिला म्हणतो, म्हणजे तू हे मान्य करते की आपली मैत्री ही चांगली आहे. मग आता पुढच्या ग्रीन सिग्नलबद्दल काय करायचं? म्हणजे मैत्री तर चांगली आहे, परंतु मग पुढचा ग्रीन सिग्नल त्याबद्दल काय करूया? म्हणजे तुला याबद्दल काही सांगायचं आहे? आपल्या नात्याला आपण पुढे ग्रीन सिग्नल देऊ शकतो का? असं तो आता विचारतो. त्यावेळेला मात्र तिला काय बोलावं ते काही कळत नाही. ती म्हणते की आकाश सर, म्हणजे मला समजत नाही आहे की तुम्ही हे सगळं काय बोलण्याचा प्रयत्न करताय. बरं, मी आता निघू का? मला उशीर होतोय. मी लवकर सगळ्यांना भेटते आणि निघते. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता, मला उत्तर हवंय. परंतु ती आता सगळ्यांना भेटण्यासाठी इकडे येत असते आणि आकाशला त्याचं उत्तर अजूनही मिळालेलंच नसतं. सगळेजण बसलेले असतात आणि मामा म्हणतो की खरंच तुम्ही बायकांनी मिळून ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकदम मस्त केलात बरं का. खूपच छान आणि सुंदर झालं आहे सगळं. खूप छान. त्याचबरोबर इथे आता लगेचच मामा म्हणत असतो की तिळगुळ तर एकदम खमंग झाले होते, प्रश्नच नाही. अरे आपला हलवाई कुठला आहे? आपल्याकडे स्पेशल इंदोरचा हलवाई आहे ना, त्या हलवाईकडून काही काम केलं तरीही त्याचे पदार्थ हे एकदम उत्तमच बनतात. हा ईश्वरी, असं तो मामा तिला बोलत असतो. त्यानंतर मग आता इथे सगळेजण तिचं कौतुक करत असतात आणि अंजली पण म्हणत असते की खरंच ईश्वरी, खूपच सुंदर झाला हा हळदी कुंकूचा आपला कार्यक्रम, खूप छान झाला. त्यानंतर मग आता अंजली पुढे म्हणायला लागते की ईश्वरी, खरं तर तू ह्या काळ्या साडीत इकडे तिकडे वावरत होतीस ना गं, किती छान दिसत होतीस. मला तर असं वाटत होतं ना की माझी आईच इथे तिथे सावरते. म्हणजे या साडीत तुला पाहून ना मला खरंच असं वाटत होतं की माझी आईच माझ्याजवळ आली आणि इकडे तिकडे माझ्याबरोबर आहे आणि हात धरून आता तिचा ती उभी असते. तेव्हा ईश्वरी पण गप्प होते. नंतर मग अंजली म्हणते की ईश्वरी, तुला काय सांगू मी, आईसारखंच वाटतंय का आज, म्हणजे तुझ्यात मला आई दिसते आणि आज आईची खरंच खूप आठवण येते. हो की नाही रे चिंटू, असं आता ती अर्णवला विचारते. त्यावेळेला तो पण हो फक्त एवढंच बोलतो, जास्त काही बोलत नाही. तो गप्पच असतो. त्यानंतर मग आता वल्लरी मुद्दाम बोलून दाखवते की हां, काय ना, सात्विकाताईंची साडी नेसली आहे म्हणून कोणी सात्विकाताई होत नाही. त्यांनी ही साडी नेसायला सांगितलेली, म्हणजे त्यांनी हे सगळं सांगितलं होतं. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे वल्लरी असं बोलल्याबरोबर मामा म्हणतो की अगं, तिळगुळ आहे तू, तिळगुळ खायला किती गोड बोललं पाहिजे ना. मग तू तर नुसतं कडवटच बोलतेस मगाचपासून. त्यावेळेला ती म्हणते की तुम्ही गप्प बसा हो, मी काहीतरी बोलते तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मध्ये बोललंच पाहिजे का? असं म्हणून आता त्यांची सगळ्यांची तिथे बडबड सुरू होते आणि नंतर मग आकाशही गप्पच असतो. त्यावर अर्णव मात्र सगळ्यांच्या या गप्पा सुरू असतात, त्यामुळे तो बोलतो की ठीक आहे, चालू द्या तुमचं, मला निघावं लागेल, आय हॅव टू गो, मला एक इम्पॉर्टंट कॉल आहे. असं म्हणून तो निघतो आणि मामा म्हणतो की खरंच याला सणाच्या दिवशी पण कामाचे फोन येतच असतात. तेवढ्यातच आता सगळे असताना तिथे राकेश येतो आणि तो ईश्वरीला सगळ्यांसमोर रेवडीचा बॉक्स धरतो आणि म्हणतो की ईश्वरीजी, हे घ्या, तुमच्यासाठी आज तुमची पहिली संक्रांत आहे ना. आता तिला तिचं तसं ते पाहिल्यानंतर ती त्याच्याकडे बघतच राहते. नंतर मग राकेश म्हणतो, ईश्वरीजी हो हे घ्या, ही पहिली संक्रांत आहे ना, म्हणूनच तुम्हाला तिळगुळ. तेव्हा आता ती त्याच्या म्हणजे हातात तरी ते घेते आणि तो म्हणतो की हो, काळजी करू नका, हो या रेवड्या आहेत, काय नाही, याच्यामध्ये तीळ साखर हे सगळं जे संक्रांतीमध्ये असतं ना तेच सगळं आहे, बाकी वेगळं असं काही नाही आहे. तेव्हा मग आता मामी हे सगळं बघतच राहिलेली असते आणि ईश्वरीला पण भीती वाटत असते की या माणसाचा काही भरोसा नाही, हा काहीतरी मिक्स करून नक्कीच देऊ शकतो. नंतर मग ईश्वरी ते खात नसते. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की मला वाटतंय ना अंजली, की आपल्या या ईश्वरी मॅडमला ना माझ्या हातून ना काही खायचं नाही आहे गोड, म्हणजे मला त्याला माझ्याशी ना गोडच बोलायचं नाही आहे. म्हणजे हे सगळं इतकं होतं आहे तरीही त्या माझ्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न तर दूर, अरे माझ्या रेवड्या पण खात नाही आहेत त्या. म्हणून म्हटलं की संक्रांतीला माझ्याशी त्या गोड गोड बोलायचं नाही आहे वाटतं. त्याचबरोबर अंजली म्हणते की अहो, खाईल ती, तुम्ही पण काय अशा मस्करी करताय. ती आताच भरपूर गोड खाल्लाय ना म्हणून खात नसेल. त्यावेळेला मग आता वल्लरी बघायला लागते आणि लगेचच अंजली पण म्हणते की हो गं,
खाऊन घे, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा मग मामी म्हणायला लागते की काय ना, तिळगुळ खाऊन पण काय काय लोकांना गोड बोलता येत नसतं, असा प्रकार असतो हा. त्याचबरोबर आता मामा म्हणायला लागतो की वल्लरी, पण तू तर किती तिळाचे लाडू खाल्ले, परंतु तरीही तू गोड बोलत नाहीस. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. मग अर्णव तिथे नसतो. त्यावर राकेश म्हणतो की खा खा, ईश्वरीजी तिळाचा लाडू खा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्यावेळेला मग आता ती तिळाचा लाडू तो खायला जाते आणि ती देवाचं नावच घेत असते, कारण की तो लाडू खात असताना तिला आतल्या आत कुठेतरी माहीत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, त्या रेवडीमध्ये काहीतरी असेल. जर त्याने ते मिक्स केलं असेल तर, अशी भीती तिला असते आणि त्यामुळे ती घाबरत घाबरतच ती रेवडी खात असते. आता फायनली ती रेवडी खात असताना राकेशचा जीव भांड्यात पडतो. तो म्हणतो की चला, फायनली फायनली मला जे हवं होतं ते झालंच. शेवटी मी जे करायचं होतं ते मी केलं. आता ईश्वरी ते खाते. पुढच्या भागामध्ये अंजली ही म्हणत असते की काय हो, तुम्ही तो एक्सपायर झालेला रेवडीचा डब्बा पुन्हा बॉक्समध्ये कशाला ठेवला होता? तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे, तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की अहो, तुम्ही चुकून कोणाला तरी एक्सपायर झालेला तो रेवड्यांचा बॉक्स द्याल ना, म्हणून तो जुना रेवड्यांचा बॉक्स मी फेकून दिला आणि आता तुम्ही हे सगळं करताय. तेव्हा लगेचच तो म्हणतो की अच्छा, मग या ज्या नवीन रेवड्या आल्या होत्या त्यावर ती म्हणते की हो, ऑर्डर केल्या होत्या ना, त्यामध्ये त्या रेवड्या मी वर ठेवल्या आणि बाकी ज्या पुढच्या नंतरच्या रेवड्या आहेत ना, त्या रेवड्या मी टाकून दिल्या, म्हणजे ज्या एक्सपायर झालेल्या होत्या ना त्या मी टाकून दिल्या. असं म्हटल्यानंतर आता राकेशला टेन्शनच येतं. म्हणजे राकेशचा जो डाव होता तो फसतो. कारण की ज्या काही रेवड्या असतात त्या रेवड्या ह्या ईश्वरीने खाल्लेल्याच नसतात. आता मात्र राकेशची पूर्ण आता इथे थुईथुई होत असते. तर राकेश आता खूपच जास्त चिडलेला असतो. त्याला बघून त्याला खूपच राग आलेला असतो. नंतर आता ईश्वरी ही खूप खुश असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, हा जो आपल्या संक्रांतीचा आजचा हळदी कुंकूचा प्रोग्राम होता ना, तो खरंच खूप छान झाला आणि तुम्ही मला आईची साडी नेसायला दिली, याचा अर्थ तुम्ही हे मान्य करता की आईचा आशीर्वाद माझ्यावर असावा किंवा आई मला आशीर्वाद देतात, हे तुम्ही प्रत्येक वेळेला सिद्ध करून दाखवता, बरोबर की नाही? आणि आज पण आईंचा आशीर्वाद या साडीच्या रूपाने मला लाभला आणि हा ग्रीन सिग्नलच तुम्ही मला दिला होता आणि म्हणजे आईची सून म्हणून तुम्ही मला मान्य केलं. मग आईची सून म्हणजे तुमची कोण, असं ती त्याला विचारते. अशाच अपडेट्ससाठी चॅनल